नमस्कार विद्यार्थी मित्रो, स्वागत आहे तुमचं MK कोचिंग क्लासेसमध्ये। आपण एक्सपान्शन फॉर्म्युले हा क्लास 8चा चॅप्टर पाहत आहोत। त्याच्या अगोदर आपले 10 लेक्चर झालेले आहेत आणि हे 11वा आणि लास्ट लेक्चर आहे। तर ह्या लेक्चरमध्ये आपला हा चॅप्टर संपून जाणार आहे। एक छोटंसं 15 ते 20 मिनिटाचं हे लेक्चर बनेल, ठीक आहे। तर ह्याच्या अगोदर आपण हा फॉर्म्युला बघितलेला आहे, कोणता a + b + c होल स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे = काय a² + b² + c² + 2ab + 2bc + 2ca। हा फॉर्म्युला लक्षात कसा ठेवायचा हे सगळ्या गोष्टी आपल्या झालेल्या आहेत। तर या फॉर्म्युल्यावर आपण 3 ते 4 एक्झाम्पल आहेत, थोडेसे मोठे एक्झाम्पल आहेत, 3 ते 4 मार्काला तुमच्या परीक्षेमध्ये हे एक्झाम्पल्स येऊ शकतात। तर हे आपण काय करणार आहोत ह्याच्यामध्ये पाहणार आहोत। तर पहिलाच क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये तुमचा सिम्प्लिफाय आणि हा फर्स्ट क्वेश्चन आहे। सिम्प्लिफाय मध्ये तुमचा काय सिम्प्लिफाय हेडिंग आहे त्याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे। तर सोल्युशन काय असेल तुमचं पहा। तर एकदा आपण जशास तसा क्वेश्चन लिहून घेऊया। तर हा क्वेश्चन आहे तुमचा x - 2y + 3 चा होल स्क्वेअर प्लस तुमचा x + 2y - 3 चा होल स्क्वेअर = काय असेल तुमचा। तर पहा हा a आहे तुमचा, इथे a + b + c आहे, इथं a आहे, इथं मायनस असेल तर काही प्रॉब्लेम नाही। फक्त काय करायचं आपण a च्या किमती वगैरे घेताना तुम्ही काय करायचं, इथं पहा इथे किमती लिहितो मी। a ची किंमत काय घ्या तुम्ही x घ्या इथं, त्याच्यानंतर b ची किंमत काय आहे -2y घ्या आणि c ची किंमत काय घ्याल तुम्ही 3 आहे। म्हणजे इथं जे दिले ते लिहा ह्याच्यामध्ये। त्याच्यामध्ये तुम्हाला मायनस आलं तर काय प्रॉब्लेम नाही, मायनस असेल तर तुम्ही काय करा त्याची मायनस किंमत पक्का गृहीत धरा, a b ची काय असेल त्याची आणि सोडवायचे। तर पहा आता तुमचा हा a आहे, हा b आहे, c आहे, ठीक आहे। तर हा a + b + c एकच फॉर्म्युला, ह्या फॉर्म्युल्याने तुम्हाला सोडवायचे, मायनस आलं प्लस आलं तरी ठीक आहे, सेपरेट फॉर्म्युला वगैरे काही नाही आहे, ठीक आहे। तर पहा त्याला सोडू आपण। a² म्हणजे x², a² म्हणजे काय तुमचा असेल x² प्लस प्लसला प्लस फॉर्म्युल्यामध्ये प्लस आहे, b काय आहे तुमचा -2y 2y² प्लस c आहे तुमचा 3 चा स्क्वेअर प्लस 2ab तुमचा a काय आहे तुमचा 2 हा x आहे आणि b आहे तुमचा y। तर मायनस असेल तर ब्रॅकेटमध्ये टाकून द्या, तसंही ब्रॅकेटमध्ये टाकून द्या। हा 2ab झाला प्लस 2bc आहे तुमचा 2b काय आहे तुमचा -2y ब्रॅकेटमध्ये टाका आणि c आहे तुमचा 3, ठीक आहे। त्याच्यानंतरचं एक टर्म आहे ती मी काय करतो इथं लिहितो, इथं चला ठीक आहे इथंच लिहून टाकू, ठीक आहे। इथं दिसत असेल तुम्हाला 2 दिसते का तुम्हाला इथं, चला ठीक आहे दिसत असेल, दिसत नसेल तरी आपल्याला लागणारच आहे का, आपण काय करू इकडून लिहूया, ठीक आहे। इथून लागेल प्लस, फक्त लास्टची एकच टर्म राहिलेली आहे आपली, काय राहिलेली आहे 2ca राहिलेली आहे। 2c ची किंमत काय आहे तुमची ही 3 आहे आणि a ची किंमत आहे x। तर अशा प्रकारे आपण हे एवढं सॉल्व केलेलं आहे एवढं। त्याच्यानंतर आपल्याला हे सॉल्व करायचे पूर्ण हे। तर हे सॉल्व करण्यासाठी मी काय करतो हा फॉर्म्युला यूज करतो। त्याच्यामध्ये ह्या किमती तुमच्या काय आता हे पहिल्या फॉर्म्युल्यानुसार ह्या किमती होत्या, आता तुमच्या हा दुसरा आहे तर काय आहे प्लस आहे, तर x ची किंमत aच आहे आणि b ची किंमत आता -2y ने नसून +2y आहे आता, ठीक आहे। आणि c ची किंमत आता तुमची -3 झालेली आहे आता ह्याच्यासाठी, ठीक आहे। ह्याच्यासाठी पहा आता प्लस हा प्लसला प्लस मी सोडवतो, x² म्हणजे a² प्लस b² म्हणजे 2y² प्लस c² म्हणजे -3 चा स्क्वेअर प्लस 2ab 2 हा a आहे तुमचा 2x, त्याच्यानंतर b तुमचा 2y प्लस 2bc, ठीक आहे। 2ab झाला हा तुमचा, त्याच्यानंतर 2bc, b आहे तुमचा 2y आणि c आहे तुमचा -3 2bc, त्याच्यानंतर प्लस तुमचा 2ca, c काय आहे -3 आहे आणि a आहे तुमचा x। तर अशा प्रकारे पूर्ण लिहून घेतलेले, हे थोडंसं काळजीपूर्वक करा तुम्ही, कारण हा खूप लांबल्याचा क्वेश्चन आहे। तुमच्या नोटबुकमध्ये पण हा क्वेश्चन मावणार नाही आहे, तुम्हाला 1-2 लाईनमध्ये खाली लिहायचं, ठीक आहे। आता तर काय करा इथून सोडवायला सुरू करा तुम्ही। तर मी हे इक्वल टू देऊन लिहा, इक्वल टू म्हणजे हा एक एवढं पूर्ण एकच आहे, एकच सेंटेन्स आहे, एकाच लाईनमध्ये आलेले। त्याच्यानंतर हे नेक्स्ट आहे, तर हे तुमचं x², ठीक आहे। x²ला x² असेल, हा सोडा तुम्ही। मायनसचा कोणत्याही संख्येचा संख्येचा काय असतो वर्ग केला तर तो पॉझिटिव्हच असतो। -2चा स्क्वेअर 4 असेल, प्लसला प्लस 4 आणि y चा स्क्वेअर 4y असेल, 4y² असेल। हा 3चा स्क्वेअर तुमचा काय येईल 9 येईल, त्याच्यानंतर प्लस पुढं पहा हा 2x, पहा हा 2 आणि 2 तुमचा 4 होईल, -4 होईल। पहा 2 आता मल्टिप्लिकेशनमध्ये तुम्हाला काय होतं ते कालच सांगितलं मी तुम्हाला, मल्टिप्लिकेशनमध्ये काय होते तुमचा प्लस प्लस असेल, एक प्लस असेल आणि दुसरा प्लस असेल, त्या दोघांचं जर मल्टिप्लिकेशन झालं तर येणार आन्सर प्लस असते।
त्याच्यानंतर पहिला मायनस असेल दुसरा मायनस असेल त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन झालं तर प्लस येते. पहिला मायनस असेल दुसरा प्लस असेल दोघांचं मल्टिप्लिकेशन झालं तर मायनस येते. पहिला प्लस असेल दुसरा मायनस असेल मल्टिप्लिकेशन झालं तर मायनस येते. तर ह्याच्यापैकी म्हणजे कोणताही एक नंबर जरी मायनस असला तर आपला कुठं चाललं आहे, इथं चाललं आहे. ठीक आहे, हे झालं ठीक आहे. एक्स वाय ए बी सी झाले तुमचा हा, म्हणजे इथं एक नंबर तुमचा मायनस आहे तर हा मायनस असल्यावर मायनस येईल. आणि हा 2 आणि 2 4, मग तुमचा काय होईल मायनस काय येईल तुमचा -4xy. ठीक आहे, थोडंसं दिसत नाही आहे मला, -2xy. त्याच्यानंतर हा पण तुमचा मायनस येईल कारण इथे एक मायनस आहे तर हा मायनस तर येईलच, पण काय येईल मायनस तुमचा 2 × 2 आणि हा 3, 2 × 2 4, 4 × 3 12 आणि हा तुमचा y म्हणजे 12y आलेला आहे याला सोडवल्यावर. ठीक आहे, त्याच्यानंतर आता इथून पुढं इथून लिहितो मी. आता तुमचा इथं प्लसच येईल, काही प्रॉब्लेम नाही, प्लस किती असलं तर प्लसच येतो. 2 × 3 6, 2 × 3 6x होईल तुमचा. त्याच्यानंतर प्लस x² x², त्याच्यानंतर हा 2चा स्क्वेअर 4 आणि yचा ठीक आहे प्लस देऊन घ्या तुम्ही, x² x² प्लसला प्लस 2चा स्क्वेअर 4 आणि yचा स्क्वेअर y². त्याच्यानंतर 3चा स्क्वेअर -3चा स्क्वेअर प्लस 9 येईल. त्याच्यानंतर हा तुमचा प्लसच असेल, प्लस 2x आणि 2y म्हणजे 2 × 2 4, 4xy येईल तुमचा. काय येईल 4xy येईल तुमचा 4xy. त्याच्यानंतर प्लसला प्लस मायनस काय येईल तुमचा, एक मायनस आहे तर मल्टिप्लिकेशनमध्ये एक जरी मायनस असेल तर मायनस येतो, म्हणजे तुमचा हा मायनस येईल. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढं पहा 2 × 2 4, 4 × 3 तुमचा 12 -12y होईल तुमचा. हा एकच y आहे ना, 2 × 2 4, 4 × 3 12 -12 आणि हा y. त्याच्यानंतर हा पण तुमचा एकच मायनस आहे तर मायनस येईल. 2 × 3 6 -6x येईल. ठीक आहे, आता अशा प्रकारे सोडलेलं आहे तुमचं. तर हे एकाच लाईनमध्ये बसले तुमचं. ठीक आहे, हे पूर्ण सोडून झालेलं आहे तुमचं. तर आता याच्यामध्ये जे काय कटत असेल ते कटवा. तर तुमचा आता +x² आहे पहा, एक लक्षात घ्या तुम्ही. आता लिहायला सुरू करायचं आणि जे सारख्या टर्म असल्या त्या कटवायच्या तुम्ही. तुमच्याकडे x² ची एकच टर्म आहे का, ही एक आहे ही एक आहे. तर मला दुसरी पण पेन घ्यावं लागेल तुम्हाला समजून सांगण्यासाठी. पहा तर काय काय कटते ते कटून टाकू आपण. पहा हा 6x प्लस कटला, हा -6x कटला, -12y आहे +12y आहे का बघा. हां -12y इथं पण आहे, -12y याचं तर ॲडिशन होईल. ठीक आहे, +9 आहे इथं पण +9 आहे, x² आहे +x² आहे, 4y पहा +4y आहे इथं पण +4y आहे, +9 +9 -4xy हे कटेल तुमचा, -4xy कटेल +4xy कटेल, हा कटला. आता -12y आहे तुमचा, मायनसच आहे दोन्हीमध्ये. त्याच्यानंतर आता काही कटणार नाही तुमचं. ठीक आहे, आता सगळ्या टर्म डबल होतील. पाहू आणि कटत असेल तर कटू. हा x² आणि हा x². पहा हा एक x² आणि हा एक x² तुमचा किती झाला 2x². काय झाला 2x² झाला. ठीक आहे, हा 4y तुमचा, हा 4y पहा इथं अंडरलाईन करतो मी, वरून अंडरलाईन करतो, आता ब्लॅक पेननं खालून अंडरलाईन करतो. 4y तुमचा 4y² आणि तुमचा 4y² इथं आहे, 4y² प्लस आहे दोन्ही, तर तुमचा काय होईल 8y² होईल तुमचा. काय होईल हा 4y² आणि हा 4y² प्लस 8 काय होईल तुमचा +8y² होईल, 8y². त्याच्यानंतर तुमचा हा +9 आहे, +9 म्हणजे मी काय करतो याला अंडरलाईन करतो ब्ल्यू पेननं, +9 तुमचा आणि हा +9 तुमचा +18 होतील. काय होतील तुमचा +18 होईल. ठीक आहे, आता हा -9 आहे तुमचा, वरून अंडरलाईन करतो, -12y आहे आणि हा -12y आहे. तर तुमचा झाला -12y काय झाला -12y. पहा हे कटवलं मी, इथला 6x कटला, हा -4xy आणि हा इथला +4xy कटला होता. ठीक आहे, हां ठीक आहे, हा -4xy आणि हा +4xy +6 आणि -6 कटवायचा राहिला होता. ठीक आहे, तर हा 9 आणि 9 तुमचा काय झाला 18 झाला, 9 आणि 9 18. आता राहिला तुमचा काय -12y आणि हा -12y, तर मायनस तुमचा काय झाला, मायनस तुमचा होईल काय होईल, हा मायनस तुमचा 24y होईल. आता बाकी काही राहिले का, काहीच राहिलेलं नाही आहे. ठीक आहे, दोन टर्म कटलेल्या तुमच्या, -4xy कटला, +4xy कटला, +6x कटला, -6x कटला, बाकीचे सगळ्यांचे दुप्पट झालेले. तर हे आलेलं आहे तुमचं आन्सर.
आता हे जरी लिहिले तरी चालते किंवा ह्याला जर थोडंसं व्यवस्थित लिहितो म्हणलं तुम्ही तर याला काय लिहू शकता 2x² प्लस 8y². हा थोडासा अगोदर आणू शकता तुम्ही -24y आणि प्लस 18. तर हे पहा एक बारचं चेक करा आन्सर तुमचं सगळं बरोबर आहे काय, कारण याच्यामध्ये थोडं पण तुमचं जर काही जरी प्रॉब्लेम झाला तर तुमचं काय होऊ शकते, चूकू शकते. ठीक आहे, तर हे आपला आन्सर एकदम बरोबर आहे. हे लिहिलं तरी आन्सर इथपर्यंत लिहिलं तरी चालते, इथपर्यंत लिहिलं तरी चालते, काही प्रॉब्लेम नाही. तर हे झालेलं आहे आपला क्वेश्चन सॉल्व करून. दुसरा क्वेश्चन पाहूया आपण. पहा आता नेक्स्ट क्वेश्चन लिहिलेला आहे तुमचा. तर काय आहे तुमचा हा क्वेश्चन आहे, तर ह्याला सॉल्व करायचं. हा क्वेश्चन खूप मोठा होणार आहे, याची कॅल्क्युलेशन थोडीशी किचकट होणार आहेत. जास्तीत जास्त चान्सेस आहे की तुमच्याकडनं हा क्वेश्चन चुकायचा. ठीक आहे, कारण याची कॅल्क्युलेशन खूप लेंदी होणार आहेत आणि क्वेश्चन पण खूप लेंदी जाणार आहे, त्यामुळे चुकू शकतो. थोडंसं काळजीपूर्वक सोडायचं आहे क्वेश्चन. तर पहा तुम्हाला, तर सोल्युशन काय आहे, सोल्युशन आपण डायरेक्टली लिहायला सुरू करू. सोल्युशन हा क्वेश्चन एकदाचा लिहून घे तुम्ही. 3k - 4r - 2m 2mचा स्क्वेअर. ठीक आहे, हा m आहे. ठीक आहे, 2m ब्रॅकेटचा स्क्वेअर. हा मायनस आहे, हा मायनस आल्यामुळे आणि तुमचे कॅल्क्युलेशन किचकट होणार आहेत. प्लस हा येत होता आपला तर काय प्रॉब्लेम येत नव्हता. ह्या मायनसने काय होईल, तुमच्या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय होईल आणि ब्रॅकेटमधले पूर्ण साईन चेंज होतील तुमचे. ठीक आहे, ह्याला पण लक्षात ठेवायचं. हा मायनसनं मल्टिप्लाय होईल, तर -3k + 4r - 2m चा स्क्वेअर. ठीक आहे, तर आपण आता इक्वल टू काय येईल पहा. इक्वल टू आता काय करू आपण, आता ए बीच्या किमती तुम्हाला माहीत आहेत. तर एची किंमत इथं काय आहे तुमची, इथं लिहितो मी. एची किंमत आहे तुमची 3k, बीची किंमत आहे तुमची -4r आणि सीची किंमत आहे तुमची -2m. तर ह्या किमती काय करा तुम्ही ह्या फॉर्म्युल्यामध्ये टाका. तर a + b + c² मध्ये. तर ठीक आहे, मी पाहतो आता टाकतो. ठीक आहे, तर पहा, तर a² म्हणजे 3k² प्लस b² म्हणजे -4r चा स्क्वेअर प्लस c² प्लस c² म्हणजे तुमचा काय आहे, c² म्हणजे -2m चा स्क्वेअर. पहा इथे लिहिलेलं आहे वाटलं तर तुम्हाला. त्याच्यानंतर प्लस 2ab 2a झाला तुमचा 3k आणि b झाला तुमचा -4r. बाकीचं आता इकडे लिहितो मी. ठीक आहे, तर इकडून लिहावं लागेल मला. इकडून लिहितो, फक्त आपण 2ab घेतले तिथं, तर मला इथून लिहावं लागेल. आणि हे एकच ह्याचं चाललं इक्वल टू येणार नाही आपलं, अर्ध पण झालं नाही, हे पण पुरणार नाही आपल्याला. प्लस आता तुमचा काय आहे 2ab झालं, तर तुमचा 2bc आहे. 2bची किंमत आहे -4r आणि cची किंमत आहे -2m. 2bc झाला, त्याच्यानंतर तुमचा प्लस 2 का आहे 2ca आहे, म्हणजे तुमचा 2 आणि c आहे -2m आणि a आहे तुमचा 3k. तर हे एवढं सोडून झाले तुमचं, फक्त एवढं सोडून झालं आहे. हा त्याच्यानंतर इकडला हा मायनसला मायनस. पहा जेव्हा आता इथून पुढला भाग खूप महत्त्वाचा आहे. जेव्हा केव्हा असा क्वेश्चन असेल, म्हणजे हा एक ब्रॅकेट असेल आणि हा एक ब्रॅकेट असेल आणि दोन्हीमध्ये मायनस असेल, तर ह्या मायनसने पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करावं लागते. त्यामुळं काय करायचं, एक स्क्वेअर ब्रॅकेट घ्यायचं. तुम्हाला काय करायचं, आपल्याला लगेच तर मल्टिप्लाय करू शकत नाही लगेचच्या लगेच आपण, म्हणजे तेवढं करू शकतो आपण, पण तुम्हाला तुमचं माइंड खूप शार्प पाहिजे. म्हणजे ह्या मायनसने मल्टिप्लाय करता आणि ह्यालाही सोडवता, तर त्याचे चान्सेस खूप चुकण्याचे असतात. तर काय करा, हे स्क्वेअर ब्रॅकेटचे लावा आणि मायनस लिहा आणि बाकीचे छोटे ब्रॅकेट लावा. नंतर एकदाच काय करा तुम्ही ह्या मायनसनं मल्टिप्लाय करून घ्या. तर आता हा इथं तुमच्या ए बीच्या किमती काय होतील, बदलतील. ही एची किंमत 3k आहे, बीची किंमत इथं आता हे सोडवतोय आपण, बीची किंमत आता +4r असेल आणि सीची किंमत -2m आहे. तर ए बी सीच्या किमती हे झालेले आहेत. आता टाका. तर एची किंमत तुमची काय आहे 3kचा स्क्वेअर म्हणजे a² प्लस b² म्हणजे 4r स्क्वेअर प्लस c² म्हणजे 2m -2mचा स्क्वेअर प्लस abcचा स्क्वेअर केलेला आहे आपण. ठीक आहे, त्याच्यानंतर आता 2 काय असेल तुमचा 2a काय आहे तुमचा 3k आणि b आहे तुमचा 4r. त्याच्यानंतर काय आपल्याला इथं बसणारच नाही, मी इथं लिहितो. ठीक आहे, आपलं तेच चाललेलं आहे, एकच सॉल्व झालेलं नाही. प्लसला तुमचा 2 काय झालेला आहे 2ab झालेला आहे. त्याच्यानंतर 2bc असेल तुमचा, काय असेल 2bc, b आहे तुमचा 4r आणि c आहे तुमचा -2m. ठीक आहे, तर हे झालेलं आहे तुमचं सोडून.
त्याच्यानंतर काय प्लस तुमचा सी ए असेल, टू सी ए आहे, ठीक आहे. हे तुमचा 2BC झालेला आहे, 2B आणि C झालेला आहे. त्याच्यानंतर तुमचा आहे 2CA मायनस 2M आणि तुमचा 3K. तर आणि हा आता संपल्यानंतर हा ब्रॅकेट काय करायचा, आठवणीने ब्रॅकेट क्लोज करायचा. आपला आता इथल्या इथं झाला आहे, इथं सुरू झाला तर इथं संपला, तसं कुठे होऊ शकतं. तर हा आठवणीने ब्रॅकेट क्लोज करायचा. आता हा एक स्टेप झालेली आहे, फक्त आपली एक स्टेप सोडवलेली आहे. त्याच्यानंतर आता जेव्हा दुसरी स्टेप सोडवतो तेव्हा आपल्याला इक्वल टू द्यावं लागेल, इक्वल टू. तर आता दुसरी स्टेप आताला सोडवत चला तुम्ही. 3चा स्क्वेअर, आता पहा इथून मला इकडं दिसत नाही, इकडं आणि इकडं थोडे होते, तर इथं हे करतो मी डायरेक्टली करतो. 3चा स्क्वेअर 9 आणि Kचा स्क्वेअर K स्क्वेअर. तर तुमचं काय येईल 9K स्क्वेअर. 4चा निगेटिव्ह संख्येचा स्क्वेअर ऑलवेज पॉझिटिव्ह असतो. तर 4चा स्क्वेअर 16 आणि R स्क्वेअर R स्क्वेअर 16 R स्क्वेअर झालेला आहे. त्याच्यानंतर हा तुमचा प्लस 4M स्क्वेअर होईल, प्लस 4M स्क्वेअर होईल. त्याच्यानंतर हा तुमचा काय होईल प्लस 2 × 3 6, 6 × 4 6 × 24 किती होईल तुमचा, किती होईल तुमचा 24 होईल. 2 आणि 3 2 × 3 6, 6 × 4 काय होईल तुमचा -24 होईल. हा एक मायनस आहे तर सगळं मायनस होऊन जाईल. -24 KR होईल तुमचं, -24 KR होईल सगळं मिळून तुमचं. हेला सोडवलं तर -24 KR. तर पहा आता इथं आलो आहे आपण. आता पहा इथं 2 मायनस आहेत, इथे एक मायनस आहे, इथे एक मायनस आहे. पहा मल्टिप्लिकेशनमध्ये 2 मायनस असेल तर तिथं प्लस होते, 2 मायनस असेल 2 मायनसचं मल्टिप्लिकेशन प्लस होते, तर प्लसच येईल तुमचं इथं. 2 × 4 8, 8 × 2 16, 16 तुमचा MR होईल. काय होईल तुमचं 16 MR होईल. ही एवढ्याला सोडवलं तर 16 MR होईल, प्लस येईल 2 मायनस असल्यामुळे. आता इथे एकच मायनस आहे तर मायनस येईल तुमचा, मायनसचा साईन. 2 × 2 4, 4 × 3 12 आणि हा तुमचा M आणि हा K MK, ठीक आहे MK. त्याच्यानंतर हा मायनस आहे तुमचा, मायनस स्क्वेअर ब्रॅकेट तसाच ठेवा, ठीक आहे, कारण नंतर आपण मल्टिप्लाय करू. आत्ताच मल्टिप्लाय केलं तर आपलं चुकू शकतं, ठीक आहे. त्यामुळे मी नंतर आणि तुम्हाला समजण्यास प्रॉब्लेम येईल, ठीक आहे. तर आपण नंतर मल्टिप्लाय करू, अगोदर ह्याला सोडून घेऊ. तर ह्याला सोडूया आपण. 3चा स्क्वेअर काय होईल तुमचा 9. आता फास्ट करतो मी, जे होतं तसंच. 3चा स्क्वेअर 9 K स्क्वेअर प्लस 16 R स्क्वेअर. हा मायनस हां प्लसचा एखाद्या मायनस संख्येचा जर स्क्वेअर केला तर प्लसच येते, 4M स्क्वेअर. त्याच्यानंतर हा प्लस तुमचा 2 × 3 × 4, 2 × 3 6, 6 × 4 24 KR, ठीक आहे. KR आलेलं इथपर्यंत आलेलं आहे आपलं सोडून. त्याच्यानंतरचा पुढचा भाग कसा आहे, आपल्याला एक घ्यावाच लागणार आहे खाली. इथला इथं सोडू आपण, तिथपर्यंत झाले आहे तुमचं, ठीक आहे. 24 KR इथला इथंच सोडू आपण. हा प्लसला प्लस 2ला 2 × 4 काय होईल तुमचा 2 × 4 आणि हा एक मायनस आहे एक प्लस आहे, तर तुमचं मल्टिप्लिकेशनमध्ये मायनस होईल तुमचं, हे मायनस होईल. 2 × 4 8, 8 × 2 16 -16 आणि हा MR होईल. हा काय होईल तुमचा MR, ठीक आहे. त्याच्यानंतर हा पण तुमचा एक मायनस आहे एक प्लस आहे, तर तुमचा काय होईल तुमचा मायनसच होईल. तुमचा किती होईल 2 × 2 4, 4 × 3 12 MK होईल तुमचा, 12 MK होईल. हा ब्रॅकेट क्लोज करायचा आठवणीनं. तर आता इथपर्यंत सोडवणं झालेलं. आता काय करायचं आहे दुसऱ्या स्टेपमध्ये, काय करा तुम्ही दुसऱ्या स्टेपमध्ये तुम्हाला ह्या मायनसनं ह्याला मल्टिप्लाय करा, सगळ्यांना ह्या मायनसनं मल्टिप्लाय करा आणि बाकीचं जशाच तसं लिहा, ठीक आहे. आता मी करतो दुसऱ्या स्टेपमध्ये. तर हा 9K स्क्वेअर जशाच तसाठी लिहा, 9K स्क्वेअर प्लस 16 R स्क्वेअर प्लस 4M स्क्वेअर -24 KR जशाच तसं लिहतो, KR प्लस 16 MR. तुमचं काय ठीक आहे, टर्म सारख्याच नाही आहेत, ठीक आहे. 24 KR हे खाली जातं, थोडंसं मी वर लिहितो कारण आपल्याला जागा पुरणार नाही, क्रॉसमध्ये जाते. तर हा इथपर्यंत आलेला आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर -24 KR, त्याच्यानंतर हा प्लस 16 MR -12 MK. तर इथपर्यंत जशाच तसं लिहिलेलं आहे. आता याच्यानंतर काय करायचं, ह्या मायनसने मी मल्टिप्लाय करतो सगळ्याला मध्ये. आता मायनसनं मल्टिप्लाय केल्यानं काय होतील, साईन चेंज होतील. जे प्लस आहे ते मायनस होतील, जे मायनस आहे ते प्लस होतील. म्हणजे मायनसनं मल्टिप्लाय केलं तर सगळे साईन चेंज होतील. हा मायनस होईल मायनस आणि जे मायनस आहे ते प्लस होतील. म्हणजे हा -9K स्क्वेअर, हा मायनस काय होईल तुमचा, हा -16 R स्क्वेअर, हा -4M स्क्वेअर, हा -24 KR
त्याच्यानंतर पुढं पहा, इथपर्यंत झाले -24 KR. त्याच्यानंतर याच्यातच लिहून टाकू, आपल्याकडे जागा कमी आहे. मायनस हा इथं मायनस आहे, ह्या मायनसने मल्टिप्लाय केलं तर हा आता मायनस आणि हा मायनस दोन्ही प्लस होईल आणि बाकी सगळे प्लस मायनस झालेत. प्लस काय होईल तुमचं, प्लस 16 MR आणि प्लस तुमचा 12 MK, प्लस 12 MK. तर हा झालेला आहे तुमचं सोडून. तर आता काय करा तुम्ही, ह्याच्यामध्ये भरपूर साऱ्या टर्म कटून जातील तुमच्या, ज्या ज्या कटतात ते कटून टाका. आता प्लस 9K² आहे इथं आणि हा -9K². हा प्लस 9K² कटला, -9K² कटला, प्लस 16R² कटला, हा -16R² कटला, 4M² प्लस 4M² कटला तुमचा, -4M² कटला. ठीक आहे. आता हा तुमचा हा -24 KR आहे, इथं पण तुमचा -24 KR आहे, बरोबर आहे. त्याच्यानं हे कटणार नाही तुमचा. प्लस 16 MR आहे, इथं पण प्लस 16 MR आहे. त्याच्यानंतर तुमचा -12 MK आहे, इथं प्लस 12 MK. हा 12 MK कटेल आणि हा -12 MK कटेल. इतक्या टर्म कटलेल्या आहेत. आता बाकीचं जे काय उरले ते लिहा. आता लिहायचे काय काय उरले तुमचं इथं. आता -24 KR आहे, इथं काय आहे अंडरलाईन करतो, -24 KR आहे. तर इकडं पण असेल तुमचा -24 KR. तर मायनस मायनस तुमचं ॲडिशनमध्ये काय होते, हे ॲडिशन आहे. मायनस मायनस ॲडिशनमध्ये प्लस होते आणि साईन मोठ्या संख्येचं येते. इथं दोन्ही संख्या काय आहेत तुमच्या, दोन्ही मायनस आहेत. तर त्यामुळं काय येईल तुमचं मायनसच येईल. ठीक आहे. तर तुमचा -24 KR आणि हा -24 KR तुमचा काय होईल, पहा इकडे लिहितो मी, ब्लॅक पेननं लिहितो. ठीक आहे, इथं लिहितो जे जे उरले. तर -24 KR आणि तुमचा हा -24 KR तुमचा मायनस, आता इथं लिहित नाही, इथं लिहिलं तरी चालेल, तुम्हाला दिसून जाईल. ठीक आहे, कारण एवढा टर्म नाहीत. तर मायनस तुमचा 48 KR, -48 KR. त्याच्यानंतर तुमचा काय उरलेला आहे पहा, तर हा प्लस 16 MR आणि प्लस 16 MR. तर हा तुमचा आहे. ठीक आहे. तर हा एक टर्म मी वरून अंडरलाईन करतो, प्लस 16 MR. ठीक आहे. तर हा प्लस 16 32 MR आणि काय राहिलेलं आहे तुमचं, ह्या दोनच टर्म राहिलेले आहेत, बाकी सगळं कटलेलं आहे. KR आणि MRच्या बाकी सगळं कटलेलं आहे. फायनल आन्सर आपलं एवढंच आहे. काय आहे तुमचं, एवढंच फायनल आन्सर आहे. आणि हे फक्त क्वेश्चन खूप मोठा होता, कॅल्क्युलेशन खूप फास्ट झाले आणि तुमचं एवढंच काय आहे फायनल आन्सर आहे. पहा, तर हा क्वेश्चन आपला सोडून झालेला आहे. तर लास्ट फायनल आन्सर आहे -48 KR प्लस 32 MR हे आन्सर आहे. तर हा क्वेश्चन थोडासा किचकट होता तुमचा. ठीक आहे. तर हा सॉल्व करून दिलेला आहे मी. तर थोडासा काळजीपूर्वक सोडवायचं आहे, कॅल्क्युलेशन चुकू शकतात, हेच फायनल आन्सर आहे. तर झालेलं आहे सोडून. काही कोणाला अडचण असू शकते याच्यामध्ये, भरपूर जणाला फक्त कॅल्क्युलेशन थोडं काळजीपूर्वक करायचं आहे. काही कोणाला कळलं नसेल तर काय करा तुम्ही, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आता याच्यानंतरचा एक क्वेश्चन राहतो आहे तुमचा, क्वेश्चन नंबर जो 3 आहे तुमच्या याच्यामध्ये सिम्प्लिफायमध्ये, याच्यामध्ये प्रॅक्टिस सेटमध्ये तो एक क्वेश्चन आहे. तो काय करा तुम्ही होमवर्कमध्ये करा. आणि याच्यानंतर आता हा प्रॅक्टिस सेट पण संपतो आणि हा चॅप्टर पण तुमचा काय होतो, संपून जातो. फक्त हा एवढा क्वेश्चन तुम्ही करायचा आहे. तर अशा प्रकारे हा एक्सपान्शन फॉर्म्युला हा चॅप्टर आपला संपलेला आहे. अगदी व्यवस्थित एकदम मस्त आपण घेतलेला आहे. चालते. ठीक आहे. तर तुम्ही जर, आपण इथं थांबूया. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना पण सबस्क्राईब करण्यासाठी सांगा, कारण आम्ही खूप मेहनत घेऊन हे व्हिडिओ बनवतो आहे वगैरे. आणि त्यामुळं आम्हाला तुम्ही जर सबस्क्राईब केलं, जास्तीत जास्त लोकांनी पाहिले वगैरे व्हिडिओ, तर लोकांच्या जास्तीत जास्त काम आलेले, तर आम्हाला पण वाटते की हां चला आपण काहीतरी कामाचं करतो आहे आणि आपण जास्तीत जास्त व्हिडिओ बनवायला पाहिजे. नाहीतर आपण व्हिडिओ बनवतो आहे आणि कोणी पाहत नाही तर मग त्याला पण अर्थ काही राहत नाही. त्यामुळं तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांचा फायदा करा. ठीक आहे. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून खूप खूप धन्यवाद. थँक्यू.